नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विषयातील 5व्या टॉपिकविषयी आपण माहिती घेत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशनबद्दलच्या ज्या पॉवर प्लांट्स आहेत त्यांची माहिती घेतली होती. त्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट याविषयी माहिती पाहिली आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग आपण बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस याविषयी माहिती बघूयात. सो द नेम इटसेल्फ इंडिकेट्स दॅट इन धिस मेथड ऑफ अ पॉवर प्लांट नॅचरल गॅस इज यूज्ड ॲज अ एनर्जी सोर्स. सो जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज डन, बट हाऊ इट इज डन? The natural gas is used as a source of energy. Okay, so how the construction of this power plant is there that we see. In this plant, the turbine is run by a gas at a very high temperature and pressure generated by combustion of a natural gas. See, the natural gas is used as a source of energy, but this natural gas is combusted under the flow of a high pressure air. So by burning this, or we can say the combustion of a natural gas, the energy is produced, and this energy, or we can say the thermal energy, is then converted into electrical energy. Here a flow chart is given with the help of which we can understand how the steps are continued in the production of electricity. A flow chart showing various stages in the power generation plant based on the natural gas energy is shown in the figure. So this figure shows the different steps which are used in the production of electricity. Here three parts are there, or we can say the three sections are there. That is compressor for the pressurized air. So at the time of combustion of a natural gas, air is passed inside it under a high pressure. So at this point we can write the natural gas. म्हणजे इथं नॅचरल गॅस हा एक सोर्स असेल, इकडून हाय प्रेशर त्याच्यामध्ये येईल एअर आणि या नॅचरल गॅसचं कंबशन होईल. या नॅचरल गॅस जो हाय एनर्जेटिक असेल त्याच्या सहाय्यानं हॉट एअर असेल, आपल्याला म्हणता येईल हॉट गॅसेस असतील, त्या सहाय्यानं गॅस टर्बाईन रोटेट होईल आणि गॅस टर्बाईन जे आहे ते जनरेटरला कनेक्ट असेल की ज्याच्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल. ओके, सो दिस इज अबाउट द अरेंजमेंट इन द पॉवर प्लांट based on energy of a natural gas. There are three main sections in this type of a plant. पहा, आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सेक्शन्स आहेत, 3 सेक्शन्स आहेत, 1, 2 आणि 3 आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्यूस्ड इनटू द कंबशन चेंबर यूजिंग अ कॉम्प्रेसर. So here is a compressor with the help of which a pressurized air is passed in a combustion chamber. In the combustion chamber, the natural gas burns in the presence of air. आतमध्ये असणारे जे नॅचरल गॅसेस दुसऱ्या बाजूने पास केले जातील त्यांचं बर्निंग होईल किंवा कंबशन होईल. The gas at very high temperature and pressure generated in this chamber runs the turbine. पहा, यांच्या बर्निंगमधून जे हॉट गॅसेस तयार होतील त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जी सहाय्यानं हे गॅस टर्बाईन जे आहे ते रोटेट होईल. The turbine then drives the generator to produce the electricity. Naturally हे जे टर्बाईन आहे हे जनरेटरला कनेक्ट आहे. टर्बाईनचं रोटेशन किंवा रोटेशनल मोशन हे जनरेटरला मिळेल आणि साहजिकच इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होईल. स्टेप बाय स्टेप द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन धिस प्लांट इज शोन इन द फिगर 5.13. ॲक्च्युली ज्या स्टेप्स आहेत कशा पद्धतीने एनर्जी कन्व्हर्शन होत जातं ते आपण बघूयात. इनिशियली द केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, ज्याला आपण नॅचरल गॅस असं म्हणतोय, खरं तर तो केमिकल एनर्जी आहे. सो धिस केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ अ नॅचरल गॅस. नॅचरल गॅस जो आहे त्याचं कंबशन केल्यानंतर जे हॉट गॅसेस तयार होईल त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीमध्ये झालं आहे. सो धिस कायनेटिक एनर्जी इज प्रोव्हाइडेड टू टर्बाईन. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. So turbine rotates, and after the rotation of this turbine, which is connected to the generator, it generates the electrical energy. So this is about the transformation of energy in power plant using energy of a natural gas. The efficiency of this type of power generation plant is higher than that of the power generation plant based on a coal. यापूर्वी आपण कोलच्या सहाय्याने एनर्जी प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण बघितलंय. यामध्ये असं लक्षात येत आहे की नॅचरल गॅस हा जर सोर्स वापरला तर इलेक्ट्रिसिटी आपल्याला जास्त मिळते. म्हणजे नॅचरल गॅस या पॉवर प्लांटपासून
पॉवर प्लांटची एनर्जी एफिशियन्सी ही कंपॅरेटिव्हली जास्त आहे. मोरएव्हर, सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट्स इन अ लेस पोल्युशन. याचा आणखीन एक फायदा आहे पहा, या नॅचरल गॅसमध्ये सल्फरचा समावेश नसतो आणि त्यामुळं नॅचरल गॅस जाळल्यानंतर साहजिकच त्याच्यामधून सल्फर गॅस बाहेर पडणार नाही आणि हवेचं प्रदूषण जे आहे ते कमी होणार आहे. Then the schematic of a power plant based on the natural gas is given in figure 5.14. या पुढच्या डायग्राममध्ये हे स्कीमॅटिक स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे एक्झॅक्टली रचना कशा पद्धतीने असते आणि नॅचरल गॅस पॉवर प्लांटचं वर्किंग कसं आहे ते आपल्याला कळेल. पहा ह्याच्यामध्ये काय, फ्युएल साहजिकच नॅचरल गॅस आहे. ह्या कंबशन चेंबरमध्ये तो जो नॅचरल गॅस आहे तो कंबशन केलं जाईल किंवा जाळला जाईल. साहजिकच यासाठी जे एअर असेल कॉम्प्रेसरच्या सहाय्यानं ही एअर आतमध्ये पास केली जाईल. साहजिकच कंबशन चेंबरमध्ये जे हॉट गॅसेस तयार होतील त्याच्या सहाय्यानं हे गॅस टर्बाईन जे आहे ते रोटेट होईल आणि याच्यामधून गॅसेस जे आहेत, हॉट गॅसेस जे आहेत ते बाहेर पडतील. या गॅस टर्बाईनचे रोटेशन हे जनरेटरला दिले जातील आणि जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट होणार आहे. ओके, सो दिस डायग्राम gives an idea about the internal structure or the working of a natural gas power plant. Let's think which electricity generation process is eco-friendly and which is not. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे पॉवर प्लांट पाहिले. मी तुम्हाला सांगितलं की थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि आपण आत्ता बघितला तो नॅचरल गॅस पॉवर प्लांट. तर यापैकी असा कोणता हा पॉवर प्लांट आहे की जो इको फ्रेंडली आहे? इको फ्रेंडली आहे म्हणजे ज्याच्यामधून प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत पाहिलेल्या प्रत्येक याच्यामध्ये पोल्युशन होतं आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये पर्यंत होतं आहे. त्यामुळे हे आपल्याला असं म्हणता येईल की आत्तापर्यंत पाहिले जे पॉवर प्लांट्स आहेत ते तेवढे इको फ्रेंडली नाही आहेत किंवा इको फ्रेंडली नाहीत. सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स अँड देअर कॅपॅसिटी. काही पॉवर प्लांट जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे, ते कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या स्टेटमध्ये आहेत आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे पॉवर जनरेशनची त्याविषयीचा आपण चार्ट बघूयात. सोमलकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 2620 मेगावॅट. त्यानंतर अंजनवेल महाराष्ट्रामध्ये आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 2220 मेगावॅट. देन बावन्ना दिल्लीमध्ये आहे, त्याची कॅपॅसिटी 1500 मेगावॅटची आहे. अँड कोडानपल्ली आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 1466 मेगावॅट. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असणारे पॉवर प्लांट्स हे वेगवेगळ्या क्षमतेचे आहेत आणि एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. देन ऑलवेज रिमेंबर, दो यूज ऑफ एनर्जी इज अनअवॉइडेबल इन आवर डे टू डे लाईफ, it is necessary to use it carefully and not only in a required amount. पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रिसिटीची किंवा एनर्जीची आवश्यकता आहे, आपण ते टाळू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की करू शकतो की कमीत कमी एनर्जीचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे पॉवर प्लांट्स वेगवेगळे पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन केली जाते, परंतु या जनरेशनमधून पर्यावरणावर काय परिणाम होतोय त्याविषयीची माहिती आपण या पॉईंट्समध्ये बघणार आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्यूक्लिअर फ्युएल्स लाईक युरॅनियम अँड प्लुटोनियम आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आपण आत्ताच्या पॉईंटमध्ये याच्या अगोदर पाहिलं की हे जे 3 वेगवेगळे पॉवर प्लांट्स आपण विचारात घेतले किंवा पॉवर स्टेशन्स विचारात घेतले की जे फॉसिल फ्युएल कोलवरती अवलंबून आहेत किंवा नॅचरल गॅसवर, न्यूक्लिअर फ्युएलमध्ये, याच्यात पोल्युशन होत आहे. त्यामुळे हे इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत. इट मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युझिंग दीज फ्युएल इट कॅन लीड टू द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. पहा, म्हणजे या पॉवर प्लांटचा किंवा या मेथडचा उपयोग जर केला तर या पॉवर स्टेशनमधून एन्व्हायरमेंटला हार्म पोहोचते किंवा पर्यावरणाला हानिकारक होत आहे. काही पॉईंट्स आपण इथं विचारात घेणार आहे याच्याशी रिलेटेड. त्यातला जो पहिला पॉईंट आहे तो बघूयात आपण. वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल अँड नॅचरल गॅस लीड्स टू द इमिशन ऑफ अ सर्टन गॅसेस अँड सूट पार्टिकल्स. पहा, जर आपण कोल बर्निंग केलं, कोळसा जाळला
आणि त्याच्यामध्ये असणारे थर्मल एनर्जीचा उपयोग करून किंवा केमिकल एनर्जीचं थर्मल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन करून इलेक्ट्रिसिटी जर मिळवली तर त्यातून बाहेर पडणारे गॅसेस आणि त्याचबरोबर सूट म्हणजे काजळी जे असते त्याचे जे पार्टिकल बाहेर पडतील ते पर्यावरणाला हानी पोहोचवतात. दिस रिझल्ट्स इन एअर पोल्युशन. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. काही वेळेला जे फ्युएल असेल त्याचं कम्प्लीट कंबशन होत नाही आणि त्यावेळेला कार्बन मोनॉक्साईड सारखे गॅसेस जे पर्यावरणाला खूप घातक आहेत हे बाहेर पडतात. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स अवर हेल्थ. साहजिकच या गॅसेसचा आपल्या आरोग्यावरती सुद्धा दुष्परिणाम होतो. इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ अ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल्स अफेक्ट्स द एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. ज्याप्रमाणे कार्बन मोनॉक्साईडचा अपाय होतोय पर्यावरणाला हानिकारक आहे, अगदी त्याच पद्धतीनं जो जनरेट होणारा कार्बन डायऑक्साईड आहे तो सुद्धा अपायकारक आहे. द फेनॉमिना ऑफ अ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. पहा, सध्या आपल्या जगासमोर भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला आपण पृथ्वीचं पूर्ण तापमान वाढीची प्रक्रिया घडतीये असं म्हणतो. तर हे ग्लोबल वॉर्मिंग जे घडतंय त्याला कारण या वेगवेगळ्या पद्धतीनं होणारं प्रदूषण आहे. नायट्रोजन डायऑक्साईड जनरेट ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक द कोल, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा. नायट्रोजन डायऑक्साईड हा एक वायू परत अपायकारक आहे जो या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्युएल्सच्या कंबशनमधून निर्माण होतो. लीड्स टू द प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन. याचा सगळ्यात घातक परिणाम या नायट्रोजन डायऑक्साईडचा, यामुळं ॲसिड रेन म्हणजे आम्ल पर्जन्य असं म्हणतात, म्हणजे आम्लवर्षा होते. जो पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यामध्ये ॲसिडचा अंश असतो. हे फार घातक असणार आहे. Soot particles generated due to the incomplete burning of fossil fuels cause air pollution and it can lead to the problems related to the respiratory systems like asthma. पहा, या फ्युएलच्या कंबशनमुळे किंवा जाळण्यामधून हवेमध्ये जे सूट पार्टिकल बाहेर पडतील, काजळे असेल, राख असेल, तर त्यामुळं रेस्पिरेटरी सिस्टीमचे प्रॉब्लेम क्रिएट होतात किंवा अस्थमासारखे गंभीर आजार होतात. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघूयात. या टाईपच्या पॉवर प्लांटचा वापर करण्यामुळं किंवा ह्या फ्युएलच्या कंबशनमधून काय होतंय. इट टूक मिलियन्स ऑफ इयर फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, क्रूड ऑइल्स अँड नॅचरल गॅसेस, दॅट इज LPG अँड CNG. जे नॅचरल गॅसेस आपण जाळतोय किंवा कोळसा जाळतोय याच्या निर्मितीसाठी मिलियन्स वर्ष लागत आहेत आणि हे जाळण्याची किंवा कंबशनची प्रक्रिया खूप फास्ट आहे. म्हणजे एक वेळ अशी येण्याची शक्यता आहे की हा कोळसा किंवा नॅचरल गॅसेस जे आहेत ते सर्व संपुष्टात येतील. ऑल्सो द रिझर्व्स ऑफ दीज फ्युएल्स आर लिमिटेड. आणि जो काही साठा उपलब्ध आहे म्हणजे फ्युएल्सचा, त्याच्यामध्ये कोल असेल किंवा नॅचरल गॅसेस असतील किंवा इतर क्रूड ऑइल असेल, या प्रकारचे हे मर्यादित साठे आहेत. दे आर गोइंग टू डिप्लीट इन फ्युचर. म्हणजे अगदी नजीकच्या काळामध्ये, अगदी काही मर्यादित कालावधीमध्ये हे साठे संपतील. It is said that with the current speed of their use, the coal reserves in the world would last for another about 200 years or so, and the natural gas reserves for about 200 to 300 years. म्हणजे सध्या जे काही उपलब्ध असणारे कोळशाचे साठे असतील किंवा नैसर्गिक गॅसेसचे साठे असतील हे साधारणतः 200 ते 300 वर्षामध्ये पूर्णपणे संपुष्टात येतील किंवा नष्ट होतील. आणि नंतर जी समस्या असणार आहे ते आपल्याला एनर्जी सोर्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी वेगळा शोधावा लागेल. थर्ड पॉईंट आहे, वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द प्रॉब्लेम्स इन यूज ऑफ न्यूक्लियर एनर्जी लाईक डिस्पोजेबल ऑफ न्यूक्लियर वेस्ट अँड पॉसिबिलिटी ऑफ अ डिझास्टर ड्यू टू द ॲक्सिडेंट इन न्यूक्लियर पॉवर प्लांट. मागच्या आपण तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, पण त्याच्यातून जे वेस्ट बाहेर पडतात म्हणजे न्यूक्लियर वेस्ट आहेत ते अतिशय घातक आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रॉब्लेम आपण विचारात घेतला होता की हे न्यूक्लियर वेस्ट जे आहेत त्यांची विल्हेवाट कशी लावायची किंवा नष्ट कसे करायचे. आणि आणखीन एक रिलेटेड पॉईंट आपण बोललो होतो तो म्हणजे या न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये जर ॲक्सिडेंट झाले तर ते खूप भयानक असतात. कारण या ॲक्सिडेंटमधून बाहेर पडणारे जे रेडिएशन्स असतील ते ह्युमन बॉडी किंवा इतर प्राण्यांवरती सुद्धा जेनेटिक लेवलवरती अफेक्ट करतात. सो कन्सिडरिंग ऑल दीज पॉईंट इट कॅन बी सेड दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युएल्स अँड न्यूक्लियर फ्युएल्स आर नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. पहा, म्हणजे आत्तापर्यंतचे जे पॉईंट्स आपण विचारात घेतले याच्या आधारे आपल्या लक्षात येईल की फॉसिल फ्युएल्स असतील किंवा न्यूक्लियर फ्युएल्स आहेत हे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं फ्रेंडली नक्कीच नाहीत. ओके,
त्यानंतर आणखीन एक पॉईंट इथं आपल्याला माहितीसाठी दिली आहे पहा, टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. हे आपल्या टॉपिकचं टायटल आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. म्हणजे एक्झॅक्टली आपण शोध कशाचा घेतोय, तर आपल्याला असे एनर्जी सोर्सेस पाहिजेत किंवा असे एनर्जी सोर्सेस जे आहेत ते शोधले पाहिजेत की ज्याच्यामधून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. आणि अशा सोर्सेसनाच आपण ग्रीन एनर्जी असं नाव देतोय. देर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड्स अबाव प्रॉब्लेम्स. जे आत्ता आपण प्रॉब्लेम डिस्कस केले हे सर्व प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारचे एनर्जी सोर्सेस. कोणते आहेत ते नेमके? इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम द वॉटर रिझर्वायर. पाण्याचे जे साठे आहेत, धरणं जे आहेत, त्या धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ऑर द विंड एनर्जी, वाऱ्यामध्ये किंवा पवन ऊर्जा ज्याला म्हणतो आपण, याचाही उपयोग करू शकतो. देन सनलाईट अँड बायोफ्युएल्स. त्याशिवाय जो सूर्यप्रकाश आहे किंवा बायोफ्युएल्स आहेत, जैव इंधन, त्यांचाही उपयोग आपण करू शकतो. आर द एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. म्हणजे या पद्धतींचा उपयोग करून आपण पोल्युशन टाळू शकतो किंवा पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. The energy sources used in such options, that is water reservoir, wind, sunlight, biofuel, are never ending. आणखीन एक पॉईंट ह्यात महत्त्वाचा आहे की जो आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे सोर्सेस आहेत, म्हणजे सोलार एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, वॉटर रिझर्वायर असेल किंवा बायोफ्युएल्स असतील, जे जैव इंधन आहेत, यांचे साठे अमर्याद आहेत. म्हणजे अशी वेळ येणार नाही की ज्यावेळेला ते साठे संपलेत. त्यामुळं यांचा वापर करणं हे आपल्याला नक्कीच फायद्याचं आहे. Moreover, use of these sources does not lead to the environmental problems discussed above. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली की प्रदूषण होत आहे, याच्यामधून गॅसेस बाहेर पडत आहेत किंवा वेगळे पार्टिकल्स बाहेर पडत आहेत की जे पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत, तर या प्रकारचे कुठलेही वेस्ट हे निर्माण होत नाही आहे त्याच्यामध्ये. Therefore, electricity generation through these sources can be called environment friendly. म्हणून या पद्धतीनं विद्युत निर्मिती करणं हे पर्यावरणाला पोषक असेल किंवा हानी पोहोचवणारं नाही. वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दीज प्रोसेस ॲज ए ग्रीन एनर्जी. या पद्धतीनं आपण जी विद्युत ऊर्जा मिळवू त्यालाच आपण काय म्हणणार आहे? ग्रीन एनर्जी. लुकिंग ॲट द प्रॉब्लेम्स इन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्यूक्लिअर फ्युएल्स, द वर्ल्ड इज नाऊ हेडिंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, दॅट इज द ग्रीन एनर्जी. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे एनर्जी सोर्सेस यांचा विचार करून पॉवर प्लांट पाहिले, त्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण होतं आहे. म्हणून आपण आता ग्रीन एनर्जीच्या सोर्सच्या शोधात आहोत. आता नेमक्या कोणत्या एनर्जीचा उपयोग करता येईल किंवा हे पॉवर प्लांट कसे असतात ती माहिती आपण या पुढील पॉईंट्समध्ये बघणार आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज द हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. पहा, नावामधूनच आपल्याला अंदाज येतो, हायड्रो रिलेटेड विथ वॉटर. सो एनर्जी विच इज प्रेझेंट इन अ वॉटर, or we can say the potential energy which is stored in the water in the dams, that is used in the conversion of this potential energy into the electrical energy. एक्झॅक्टली हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट जे आहेत त्यांची रचना कशी आहे, कशा पद्धतीने ते कार्य करतात, याविषयीची माहिती आपण या हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी पॉईंट्समध्ये बघणार आहे. Kinetic energy in the flowing water or the potential energy in a water reservoir is the conventional source of energy. पहा, पाण्यामध्ये जी एनर्जी आहे ते दोन पद्धतीने अवेलेबल आहे. म्हणजे कसं, धरणात उंचीवर जे साठलेलं पाणी असेल त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, म्हणजे स्टॅग्नन्सीमुळं, एक स्टेडी स्टेटमुळं, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला ते पाणी उतारावून खाली येईल, म्हणजे मोशनमध्ये असेल, फ्लोमध्ये असेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे. तर या कायनेटिक एनर्जीचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. In a hydroelectric power plant, the potential energy in the water stored in the dam is converted into kinetic energy of water. म्हणजे साठलेलं जे पाणी आहे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे आणि उतारून ज्यावेळेला आपण त्याला खाली सोडू त्यावेळेला असणाऱ्या फ्लोमध्ये ही कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि ही कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी आपण वापरतो. फास्ट फ्लोइंग इज ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाइन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. एक्झॅक्टली काय केलं जातं, तर धरणामध्ये साठलेलं पाणी त्याला उतारा देऊन फ्लो निर्माण केला जातो आणि या डॅमच्या तळाशी जे टर्बाईन असेल त्या पाण्याच्या फ्लोनं रोटेट केलं जातं. साहजिकच बाकीचा जो मेकॅनिझम आहे आपण चर्चा केली अगोदर की टर्बाईन जनरेटरला जोडलेलं असेल आणि जनरेटर रोटेट झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोइंग वॉटर ड्राइव्स द टर्बाईन
जे फ्लो असेल वॉटरचा, पाण्याचा जो प्रवाह असेल, त्यामुळे टर्बाईन रोटेट होईल आणि रोटेट होणारे टर्बाईन जे जनरेटरला कनेक्टेड असतील. द टर्बाईन इन टर्न ड्राइव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. So naturally, the rotating turbines which are connected to the generator, they produce the electricity. The block diagram showing different components of the hydroelectric power plant is shown in the figure 5.15. पहा इथे जे डायग्राम दिली आहे याच्यामध्ये जे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचे ते दाखवलेले आहेत. पहिला पार्ट काय, वॉटर रिझर्वायर विथ अ पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे धरणामध्ये जे साठलेलं पाणी असेल की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे तो मुख्य एनर्जीचा सोर्स. त्यानंतर हे वॉटर जे आहे किंवा पाणी जे आहे ते प्रवाही केलं जाईल, म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होईल आणि कायनेटिक एनर्जी आहे ते वॉटर टर्बाईन रोटेट करेल. जे वॉटर टर्बाईन जे आहे ते जनरेटरला कनेक्ट आहे आणि त्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी उपलब्ध होईल. ओके. इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग द विंड एनर्जी. आता हा पॉईंट मिसप्रिंट आहे, खरं तर इथं पॉवर प्रॉपरली दिलेलं नाही आहे. आपल्याला आणखीन या हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनबद्दलची माहिती पाहिजे आणि त्यानंतर आपण हा पॉईंट जो आहे तो विंड एनर्जीचा बघणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी इन अ वॉटर, this is converted into kinetic energy in flowing water, then it is given to the kinetic energy in turbine and then electricity. म्हणजे धरणामध्ये साठलेलं जे पाणी असेल त्याचा उपयोग करून फ्लो देऊन त्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होईल पाण्यामध्ये असणाऱ्या, आणि त्या पाण्याच्या सहाय्यानं टर्बाईन्स रोटेट होईल आणि हे कायनेटिक एनर्जीचा उपयोग टर्बाईन रोटेट जे होतं आहे ते जनरेटरला दिल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. सो दिस इज एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्यानंतर इथं एक डायग्राम दिले पहा, स्केमॅटिक ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट. हे हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट जे आहे म्हणजे धरणाच्या ठिकाणी एक्झॅक्टली विद्युत निर्मिती कशा पद्धतीने होते ते या डायग्राममध्ये आपल्याला बघायचं आहे. पहा याच्यामध्ये द स्कीमॅटिक ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन इज शोन इन फिगर 5.17. या डायग्राममध्ये ही रचना दाखवली. वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ अ डॅम इज टेकन टू द टर्बाईन ॲज शोन बाय द पॉईंट बी इन द डायग्राम. ज्यावेळी आपण हे फोटोग्राफ पाहतोय किंवा डायग्राम पाहतोय याच्यामध्ये काय काय गोष्टी दिसत आहेत त्या व्यवस्थित बघा. पहिल्यांदा आपल्याला असं पाहता येईल की डाव्या बाजूला हे धरणाचं पाणी आहे, पूर्ण वॉटर रिझर्वायर आहे. या पाण्याच्या पातळ्यांना नावं दिलेत पहा. वरच्या बाजूला ए, त्यानंतर मिडलला बी आणि खालच्या बाजूला सी. ठीक आहे. सो दिस इज द वॉटर रिझर्वायर. त्यानंतर या धरणाची भिंत आहे. या भिंतीमुळे हे पाणी अडवलेलं आहे, परंतु इथे एक चॅनल आहे किंवा एक आपल्याला असं म्हणता येईल रूट आहे की ज्याच्यामधून पाणी हे फ्लोनं पुढं पाठवलं जाईल. त्यानंतर या पाण्याला अडवण्यासाठी गरजेनुसार पुढं पाठवण्यासाठी इथे स्लूस गेट्स आहेत, म्हणजे कंट्रोल किंवा नियंत्रण असणारे झडपा आहेत किंवा दरवाजे आहेत. हे ज्यावेळेला उघडलं जाईल त्यावेळेला हे पाणी फ्लोनं स्पीडनं जे आहे ते पुढं जाणार आहे. हे पेनस्टॉक आहे, ज्याला दुसरं नाव काय दिलं आहे, पेनस्टॉक. या चॅनलमधून हे पाणी पुढं जाईल. पुढं गेल्यानंतर काय होणार आहे तर जे वरती जनरेटर आहेत त्याच्या बेसला इथं खाली टर्बाईन आहे, म्हणजे वाहणाऱ्या पाण्याचा परिणाम म्हणून हे टर्बाईन रोटेट होईल. रोटेट होणारे टर्बाईन जे आहे ते जनरेटरला कनेक्ट केलेलं आहे आणि साहजिकच या जनरेटरमधून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होईल की जी पॉवर हाऊस आपल्याला म्हणता येईल इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि याच्यामार्फत या पोलला सप्लाय करून आवश्यकतेनुसार ही इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती पुढं पास केली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जे पाणी वाहत येतं आहे टर्बाईनचं रोटेट करून एनर्जी आपण मिळवली, परंतु हे जे पाणी असणार आहे हे पुढं पास केलं जाईल आणि जे नदी असेल पुढं त्याला ते कंटिन्यू होईल. लक्षात येत आहे. म्हणजे या पद्धतीनं टोटल जे धरणाची रचना आहे ही आपल्याला लक्षात आली असेल. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. काही आपल्याला प्रश्न विचारलेत पहा या डॅमशी रिलेटेड. काय आहेत बघूयात. त्यातला पहिला जो प्रश्न आहे, with reference to the point B, potential energy of how much water reservoir in the dam will be converted into kinetic energy. पहा आता इथं A, B आणि C असे 3 पॉईंट आहेत. आता आपण पाहिलं की जो B पॉईंट आहे या B पॉईंटचा म्हणजे मधल्या पातळीतल्या पाण्याचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी मिळवली जाते, बरोबर आहे. आता या मधल्या पाण्याचा म्हणजे मधल्या लेवलच्या पातळीतल्या पाण्याचा उपयोग केल्यामुळं आपल्याला जी एनर्जी मिळेल ती कितपत असेल किंवा किती पाणी वापरलं जाईल. तर टोटल जे रिझर्वायर असेल त्यातला अर्धा भाग फक्त म्हणजे इथून वरचं पाणी वापरता येईल, कारण खालचं पाणी जे आहे ते फ्लो होणार नाही, बरोबर आहे. परंतु
आता त्याचा परिणाम असा होणार आहे की इथपासून इथपर्यंत पाण्याची पातळी येईपर्यंत हा फ्लो असेल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. म्हणजे साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की 50% जे पाणी असेल धरणातलं किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त हे यामध्ये वापरलं जाईल. ओके. सेकंड क्वेश्चन, what will be the effect on electricity generation if the channel taking water to the turbine start at a point A? आता या डॅममध्ये वॉटर रिझर्वायरचा जो सोर्स आहे बी, म्हणजे बी पातळीपासून पाणी वापरलं जात आहे, बरोबर आहे. पण समजा आपण ए लेवलच्या पाण्याचा जर उपयोग केला तर काय होईल? तर पहिली गोष्ट अशी आहे की इथं हाईट जास्त आहे, म्हणजे आपल्याला इथं तीव्र उतार मिळेल, म्हणजे त्या पाण्याचं प्रेशर हे जास्त असणार आहे, म्हणजे आपल्याला एनर्जी जी असेल ती जास्त मिळेल, बरोबर आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही ए जी पातळी आहे याच्यामध्ये अवेलेबल असणारं पाणी हे मर्यादित असेल आणि तो जर पाण्याचा स्टॉक संपला तर लवकरच हे पॉवर प्लांट जे आहे ते बंद होईल. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला मधली जी पातळी आहे किंवा ही लेवल जी आहे ती वापरावं लागेल. म्हणजे ए पासून एनर्जी मिळेल जास्त मॅक्झिमम, पण जास्त कालावधीसाठी मिळणार नाही, हा त्यातला फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि तिसरा एक जो पॉईंट आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट ॲट अ पॉईंट सी. पहा, आता हे जे दोन लेवल आपण पाहिलं ए बी आणि सी, समजा जो चॅनल आहे सी पासून सुरुवात केला तर काय होईल? पहा, सी सोर्स म्हणजे किंवा सी जी पातळी आहे ती एकदम खालची असणार आहे. आता हे पाणी इकडे फ्लो होताना अतिशय कमी वेगानं होईल, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी अतिशय कमी जनरेट होईल किंवा आपल्याला असं म्हणता येईल की इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येणार नाही, योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणजे मॅक्झिमम आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी मिळवायचं असेल तर आपल्याला या बी लेवलपासून किंवा बी पातळीपासून आपण पाण्याचा उपयोग करायला पाहिजे किंवा तो धरणामध्ये केला जातो, या पॉवर प्लांटमध्ये केला जातो. त्यानंतर हा इन्फॉर्मेशनचा पार्ट बघूयात आपण. सिन्स नो फ्युएल इज बर्न्ड इन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट, नो एअर पोल्युशन ड्यू टू द कंबशन ऑफ फ्युएल रिझल्ट्स. पहा, आता आपण माहिती घेतली आहे की धरणामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी नंतर कन्वर्ट झालेली कायनेटिक एनर्जी वापरतोय, याच्यात कुठल्याही प्रकारचं फ्युएलचं कंबशन होत नाही आहे, त्यामुळे पोल्युशनचा प्रश्न येत नाही. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण पॉवर प्लांट पाहिले होते त्या प्रत्येक ठिकाणी असं होत होतं की पोल्युशन घडतंय, म्हणजे ग्रीन एनर्जी सोर्स नाही असं आपण म्हणत होतो, पण इथं मात्र तो पोल्युशनचा प्रश्न जो आहे तो मिटला आहे. However, considering the issues like forced migration of the large community, submerging of the forest and fertile land, adverse effect on living creatures in the river. पहा, आता जरी आपण पोल्युशन होत नाही असं म्हणत असलो तरी सुद्धा एक गोष्ट इथं घडतीये की ज्या वेळेला हे वॉटर रिझर्वायर किंवा धरण निर्माण केलं जाईल त्यामध्ये साठवलेलं पाणी मागं सरकत जाईल आणि पाण्यानं व्याप्त जो पोर्शन आहे नदीपेक्षा त्या धरणाच्या जवळ जास्त असणार आहे आणि साहजिकच तिथं राहणारे जे लोक असतील, कम्युनिटी असेल, ते शिफ्ट करावं लागेल किंवा काही वेळेला त्या भागामध्ये असणारी जंगलं किंवा जे शेती असेल ते पाण्याखाली जाईल आणि साहजिकच ती जागा किंवा तो प्रदेश जो आहे तो आपल्याला राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी वापरता येणार नाही. साहजिकच त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या प्राण्यांवरती सुद्धा विपरीत परिणाम किंवा दुष्परिणाम होईल. In the river, it has always been a point debate whether the hydroelectricity is environment friendly or not. खरं तर हा एक डिबेटिंग पॉईंट आहे, म्हणजे चर्चेचा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट हे फायद्याचा आहे का तोट्याचा आहे. म्हणजे आपला अँगल कसा आहे विचार करण्याचा त्याच्यावरती डिपेंड करत आहे. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट? तुमचं मत काय आहे त्याबद्दलचं हे विचार करा, तुम्ही याच्यावरती नक्कीच डिस्कस करू शकताय. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. आणि दुसरा एक पॉईंट आपण पाहणार आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ अ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. पहिल्यांदा आपण विचारात घेऊयात ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, म्हणजे काही फायदे आहेत या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटच्या उपयोगाचे. पहिला कुठला आहे बघूयात. सिन्स नो फ्युएल इज बर्न्ड इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम कंबशन ऑफ अ फ्युएल्स. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण फ्युएलचं कंबशन करत नाही आहे आणि साहजिकच पोल्युशन याच्यामध्ये अजिबात होत नाही. Then second one, if there is a sufficient water storage in a dam, it is possible to generate electricity and when necessary. धरणामध्ये जर भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध असेल तर आपल्या गरजेनुसार आपण हवी तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. Then
Although water reservoir is used in a power generation, it can be replenished during the rainy season, leading to the uninterrupted power generation. पहा, जरी धरणातली पाण्याची पातळी कमी झाली तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये ते परत धरण भरणार आहे आणि ज्यावेळेला धरण भरेल त्यावेळेला परत अनइंटरप्टेड म्हणजे विनाखंड अखंड असा आपल्याला विद्युत पुरवठा मिळू शकतो. त्यानंतर आपण जो सेकंड पॉईंट आहे याच्याशी रिलेटेड तो बघणार आहे, प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जरी आपण म्हणत असलो की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट खूप चांगला आहे, इको फ्रेंडली आहे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, तरी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम आहेत? पहिला बघा, द बॅक वॉटर ड्यू टू द स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस ऑर टाउन्स इन दॅट एरिया. या पॉईंटची आपण आता चर्चा केली आहे. पहा, ज्यावेळेला आपण धरण उभा करतो त्यावेळेला धरणाचं जे बॅक वॉटर असेल, मागं जाणारं जे पाणी असेल, त्यामध्ये बराचसा खेड्याचा भाग किंवा शहरांचा भाग किंवा शेती जंगलाचा भाग हा पाण्यानं व्यापला जातो. सो धिस लीड टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिटेशन ऑफ द डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. म्हणजे त्या भागामध्ये जी लोकवस्ती असेल त्यांचं रिहॅबिटेशन म्हणजे दुसरीकडे राहण्यासाठी जागा द्यायला पाहिजे, हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार आहे. मोर ओव्हर दिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज अ फर्टाईल लँड. आता आपण बोललो याविषयी. देन सेकंड पॉईंट, द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. जे धरण बांधलं जाते हे आपण नदीवरती बांधतोय. साहजिकच जो नॅचरल नदीचा फ्लो असणार आहे त्यावरती अवलंबून जी जीवसृष्टी असेल, लिव्हिंग वर्ल्ड असेल सगळं, त्या नदीचा फ्लो थांबेल आणि साहजिकच त्याच्यावरती सुद्धा अडचणी निर्माण होतील किंवा पाण्यावरती अवलंबून असणारे जे जीव असतील त्यांना ते पाणी उपलब्ध होणार नाही. डू यू नो, आपल्याला माहितीसाठी काही भाग इथं दिलेला आहे. पहा, खरं तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या परीक्षेसाठीचा मूल्यमापनामधील काही भाग वगळलेला आहे. मी वेगळा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की आपल्या प्रत्येक टॉपिकमधील कोणता भाग वगळलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. सध्या आपल्या सोयीसाठी मी कंटिन्यू जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सांगतो आहे. सम मेजर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इन इंडिया. भारतामध्ये असणारे महत्त्वाचे काही पॉवर प्लांट्स आहेत आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे मेगावॅटमध्ये ती इथं दिली आहे. पहा, प्लेस, स्टेट आणि कॅपॅसिटी याप्रमाणे हा टेबल आहे. त्यामध्ये तेहरी उत्तराखंडमध्ये हा पॉवर प्लांट आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 2400 मेगावॅट. त्यान कोयना इन महाराष्ट्र आपल्याला माहीत आहे की त्याची कॅपॅसिटी 1960 मेगावॅट. त्यानंतर श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 1670 मेगावॅट. आणि नाथपा झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये असणारा पॉवर प्लांट आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे 1500 मेगावॅट. ओके, हे माहितीसाठी आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर हा एक सुंदर फोटोग्राफ दिलेला आहे कोयना डॅमचा. पहा, त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा रचना आपल्याला दिसते. अर्थात आपण डिटेलमध्ये जे कन्स्ट्रक्शन बघतोय म्हणजे वर्किंग बघतोय ते इथं दिसणार नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. द कायनेटिक एनर्जी इन द विंड हॅज बीन युज्ड सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर, फॉर ड्रायव्हिंग द फ्लोअर मिल एक्सेट्रा. आता ॲक्च्युली मित्रांनो इथं आपण एक नवीन पॉईंटची माहिती घेणार आहे. हे टायटल मगाशी तुम्हाला बोललो मी की विंड एनर्जी पॉवर प्लांट. तर हे टायटल इथं आहे असं आपण गृहीत धरूयात आणि त्याच्या आधारे माहिती बघूयात. म्हणजे सध्या आपण विंड एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी कशी मिळवता येईल त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन युज्ड सिन्स लॉंग टाईम. फार पूर्वीपासून ही जी पवन ऊर्जा आहे किंवा वाऱ्यामध्ये असणारी ऊर्जा आहे त्याचा आपण उपयोग करतो आणि त्याच्या सहाय्यानं पिठाची जी चक्की आहे किंवा गिरणी आहे ती चालवली जाते. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. नुसतंच पिठाची चक्की चालवणं किंवा गिरणी चालवणं असं नाही तर आपल्याला विंड एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटीसुद्धा मिळवता येते. द मशीन विच कन्व्हर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज ए विंड टर्बाईन. ज्या मशीनचा उपयोग करून आपण विंड एनर्जी कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो त्याला नाव काय आहे? विंड टर्बाईन किंवा ज्याला आपण पवन चक्की असं म्हणतो, त्याच्या सहाय्यानं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ॲज द विंड स्ट्राईक द ब्लेड्स ऑफ अ टर्बाईन द ब्लेड्स रोटेट. या पवन चक्कीमध्ये असणारी जी मोठमोठी पाती असतील, पहा इथं डायग्रॅम दिसते आहे, स्केमॅटिक ऑफ विंड मिल. या विंड मिलमध्ये हे जे ब्लेड्स आहेत या ब्लेड्सवरती ज्या वेळेला हवेचा प्रभाव पडेल किंवा वाहणारे जे वारे असतील आदळतील त्यावेळेला हे ब्लेड्स रोटेट होतील. त्याबरोबर तो शाफ्ट रोटेट होईल
आणि जे पूर्ण इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा मेकॅनिझम आहे तो होणार आहे. आपण डिटेल बघूयात. सध्या फक्त हे ब्लेड लक्षात घ्या की जे वाऱ्यामुळं रोटेट होणार आहेत. Thus, the rotating blade drive the turbine and the turbine in turn drive the generator to generate electricity. आपल्याला मेकॅनिझम माहीत आहे मित्रांनो. म्हणजे एकदा जर आपल्याला रोटेशनल मोशन मिळाली तर त्या सहाय्याने टर्बाईन आणि नंतर जनरेटर रोटेट होईल, जनरेटरचा शाफ्ट, आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. Various stages in the wind energy generation system can be shown in figure 5.19. आता या डायग्राममध्ये आपल्याला ज्या स्टेप्स आहेत, कशा पद्धतीनं कन्व्हर्शन होतं एनर्जीचं, ते दिलेलं आहे. अँड स्कीमॅटिक्स ऑफ अ विंडमिल इज शोन इन फिगर 5.20. या दुसऱ्या डायग्राममध्ये स्कीमॅटिक विंडमिलची कन्स्ट्रक्शन, त्याची जी रचना आहे ती दाखवलेली आहे. आता यातल्या स्टेजेस बघूयात. स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी. यातलं जी पहिली पार्ट आहे, पहिला जो पार्ट आहे, पहिला भाग आहे, विंड विथ अ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की विंडमिलच्या रोटेशनसाठी प्रवाही वारे किंवा जोराचे वारे असणं आवश्यक आहे. देन विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स. जर वारे जोराचे असतील तर विंडमिल जे आहे किंवा पवनचक्की जे आहे त्याची पाती मोठी असली पाहिजेत आणि विंड टर्बाईन जे आहे ते जास्त एनर्जी जी आहे ती मिळवू शकतील. हे विंड टर्बाईन जे आहेत ते नंतर जनरेटरला कनेक्ट आहेत. त्यांची जी स्पीड असेल किंवा गती असेल ते जनरेटरला मिळेल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल. ओके. त्यानंतर स्कीमॅटिक ऑफ अ विंडमिल हा भाग बघा. याच्यामध्ये असणारे हे ब्लेड्स, त्यानंतर या ब्लेडला कनेक्ट केलेला शाफ्ट. ज्या वेळेला जोराचं वारं येईल त्यावेळेला हे ब्लेड जे आहे ते रोटेट होतील, म्हणजेच मधला जो शाफ्ट असेल रोटेट होईल. त्यानंतर मध्ये गेअर बॉक्स आहे. या गेअर बॉक्सचा उपयोग काय, तर जो वेग असेल फिरणाऱ्या पात्यांचा तो आणखीन वाढवण्याचं काम हा गेअर बॉक्स करेल. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी आपल्याला मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि हे जे रोटेटरी मोशन असेल हे शाफ्टच्या सहाय्यानं जनरेटरला दिली जाईल आणि जनरेटरमधून इलेक्ट्रिक एनर्जी मिळेल. देन कायनेटिक एनर्जी. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी. म्हणजे ज्या स्टेप्स आहेत त्याविषयीची आपण सारांशाने या फ्लो चार्टमध्ये माहिती पाहतोय. कायनेटिक एनर्जी इन विंड. जे वाहणारे वारे आहेत त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. म्हणजे टर्बाईन जे आहे ते रोटेट होतील, ब्लेड्स रोटेट होतील आणि ते परत जनरेटरला रोटेशन दिल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. Wind turbines with capacity right from less than 1 kilowatt to about 7 megawatt, that is 7000 kilowatt, are commercially available. पवनचक्के ज्या आहेत त्या वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत की जेणेकरून वाऱ्याचा फ्लो किती प्रमाणात आहे त्यानुसार अगदी 1 किलोवॅटपासून 7 मेगावॅटच्या क्षमता असणाऱ्या पवनचक्के अगदी कमर्शियल लेवलला उपलब्ध आहेत. डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवेलेबल ॲट द साईट ऑफ अ इन्स्टॉलेशन, विंड टर्बाईन विथ अ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. पहा, एखाद्या ठिकाणी पवनचक्की उभारताना त्या ठिकाणी उपलब्ध असणारे वारे किंवा त्यांचा जो वेग आहे तो किती आहे हे विचारात घेऊन त्या विशिष्ट साईजच्या किंवा विशिष्ट डायमेन्शनच्या पवनचक्के जे आहेत त्याचं इन्स्टॉलेशन केलं जातं किंवा उभ्या केल्या जातात. द विंड व्हेलॉसिटी ॲट अ स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जिओग्राफिकल फॅक्टर्स. म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागाची जी परिस्थिती आहे त्यानुसार तिथलं वाऱ्यांचा वेग जो आहे तो बदलत असतो. Wind velocity is usually high on seashores and that environment is appropriate for the installation of wind turbine. पहा, सीशोर्स वरती म्हणजे समुद्राच्या काठावरती विशेषतः वाऱ्यांचा वेग हा जास्त असतो, म्हणून तिथं मॅक्झिमम कॅपॅसिटीच्या या पवनचक्की ज्या आहेत त्याचं इन्स्टॉलेशन केलं जातं किंवा उभ्या केल्या जातात. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. पहा, जसं आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये म्हणालो की पाणी जो आहे पाण्यामध्ये किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही कारण कंबशन नाही आहे. त्याच पद्धतीनं विंड एनर्जी हा सुद्धा एक क्लीन एनर्जी सोर्स आहे कारण याच्याहीमध्ये कुठल्याही प्रकारचं कंबशन होणार नाही किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत नाही. However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. आता प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतात. म्हणजे आपण म्हणत असलो की विंड एनर्जी आहे तो क्लीन एनर्जी सोर्स आहे, असं असलं तरी सुद्धा ह्या जो वाऱ्याचा वेग असेल तो सगळीकडे जास्त असत नाही आणि साहजिकच मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिसिटी सगळीकडेच आपण जनरेट करू शकत नाही.
इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की विंड एनर्जी जी आहे ती मर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर विंड टर्बाईन्स विथ अ डिफरंट कॅपॅसिटीज. पहा, विंड जे टर्बाईन्स आहेत त्यांच्या कॅपॅसिटी वाईज म्हणजे हाईटनुसार कसे उभे केले जातात, त्यांच्या डायमेन्शनचा माहिती देणारा हा चार्ट किंवा डायग्राम आहे. पहा ह्याच्यामध्ये होम घरगुती लेवलला जर ही पवनचक्की उभी करायची असेल तर त्याची हाईट जे आहे ते साधारणतः 300 फुटापर्यंतची असणार आहे आणि ब्लेड लेंथ जे आहे ते 1.5 मीटर आहे आणि याची कॅपॅसिटी जी असते ती साधारणतः 2 किलोवॅट असते. त्यानंतर जो विंड फार्म आहे म्हणजे काही विशिष्ट जागा निवडलेल्या आहेत की जिथं खूप मोठ्या संख्येनं या पवनचक्क्यांची उभारणी केली जाते. या मात्र पवनचक्क्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात किंवा आकार मोठा असतो त्यांची ब्लेडची लेंथ जवळजवळ 50 मीटर असते आणि त्याची कॅपॅसिटी 2000 किलोवॅट म्हणजे 2 मेगावॅट इतकी असते. आणि सगळ्यात जास्त एनर्जी जे देणाऱ्या या पवनचक्क्या असतील तर त्या म्हणजे ऑफशोअर विंड टर्बाईन म्हणजे समुद्रकाठावरती की जिथं जास्त मोठ्या प्रमाणावरती वारे वाहतात तिथं ते असतात. या पवनचक्कीच्या ब्लेडची जी लेंथ आहे ती जवळजवळ 100 मीटर असते आणि त्याची कॅपॅसिटी आहे 6 ते 7 हजार किलोवॅट इतकी. ओके, मला वाटतं या विंड एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी आपण कशी मिळवू शकतो त्याची माहिती तुमच्या नक्की लक्षात आली असेल. त्यानंतर आपल्याला काही माहिती घेण्यासाठी सांगितले. पहा, गेट इन्फॉर्मेशन अबाउट मेजर विंड पॉवर स्टेशन इन इंडिया, देअर कॅपॅसिटी, मेक अ टेबल ऑफ देअर लोकेशन, स्टेट अँड देअर पॉवर जनरेशन कॅपॅसिटी इन अ मेगावॅट. नेटवरती बरीचशी माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला प्रोजेक्टसारखं हे काम करायचं आहे आणि विंड एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी मिळवणारे जे स्टेशन्स आहेत त्यांची टॅब्युलर फॉर्ममध्ये माहिती आपल्याला जमा करायची आहे. ठीक आहे, मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतचे जे आपण इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाला पूरक असे जे पॉवर प्लांट्स आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेतली. आणखीनही काही उर्वरित भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.